Dear students, parents, and all good English language learners, welcome all of you to my YouTube channel Speak English Daily. Children, you know, as I told you earlier, that today's topic name is use of, most of, and the most. Children, you should know one thing. These types of questions will come in your English Olympiad exam. These types of questions not only come only in English Olympiad exam, but also wherever you are giving your exam, in that exam, these types of questions they will ask you. Yeah. So you have to listen this topic very carefully. How to use, कसा वापरायचा आहे, most of, and the most. Listen carefully. First word is the most. Sorry, most. First word is most. पहिला शब्द most आहे. And how to use this? हा आपण कसा वापरायचा? सेंटेन्स दिलेला आहे बाळांनो तुमच्या समोर. The sentence is given in front of you. Most people enjoy music. First, try to understand the difference between these two words. महेश कॅमेरा चालू करू नकोस प्लीज. Most people enjoy music. People in general enjoy music. एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेस जनरल टॉपिक असतो, त्यावेळेस फक्त मोस्ट यूज करायचे. पुढे पाहूयात. Most pets are cute. And you know that generally most pets are cute. Most म्हणजे जवळपास सर्वच हे क्यूट असतात. म्हणजे जनरली सर्वांसाठी जेव्हा आपण म्हणतो तेव्हा तो जनरल. आलं लक्षामध्ये. फॉर एक्झाम्पल, when you go in hospital, general ward is there. की त्या जनरल वॉर्ड मध्ये सगळेच असतात. आलं लक्षामध्ये. आणि ज्यावेळेस हा स्पेसिफिक बनतो त्यावेळेस तो झाला लिमिटेड. आता ज्या ठिकाणी जनरल वर्ड येतो, जनरल इन्फॉर्मेशन असते, त्या ठिकाणी आपल्याला मोस्ट यूज करावं लागतं. त्याच्यामुळे इथं सेंटेन्स आहे मोस्ट पेट्स आर क्यूट. नेक्स्ट, मोस्ट हा जो वर्ड आहे, वी यूज्ड इट विथ, हा कशाच्या सोबत आपण यूज करतो? द, दीज, माय अशा शब्दांसोबत. आता मी तुम्हाला काही सेंटेन्सेस खाली दाखवतोय. ते सेंटेन्सेस बरोबर आहेत की चूक आहेत हे तुम्हाला सांगायचे. लक्षात घ्या. फर्स्ट सेंटेन्स इज मोस्ट माय फ्रेंड स्पीक इंग्लिश. Second sentence, I stay home most the time. Third sentence, most her advice was good. Most those books are interesting. वाक्य परत ऐका, वाक्य पूर्णपणे समजून घ्या. Try to understand these sentences properly. आणि सेंटेन्सेस रीड करताना त्या सेंटेन्सेसची मीनिंग अंडरस्टँड करा, मीनिंग लक्षात घ्या.
When you take in account of the meaning of a sentence, then only you will get that grammar part. कारण वर्डचा यूज हा त्या सेंटेन्सच्या मिनिंगवर अवलंबून असतो बाळांनो, लक्षात ठेवा. फर्स्ट सेंटेन्स आहे मोस्ट माय फ्रेंड स्पीक इंग्लिश. हे जे सेंटेन्स आहे कम्प्लिटली रॉंग सेंटेन्स आहे. तुम्ही म्हणत असाल यू विल से हाऊ दिस सेंटेन्स इज रॉंग. कसं आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. सेकंड सेंटेन्स I stay home most the time. This sentence also wrong. Third sentence, most her advice was good. Sentence is wrong. Most these books are interesting. Sentence is wrong. आता हे चारही सेंटेन्सेस रॉंग आहेत, चूक आहेत. हे आपणाला कळणं गरजेचं आहे. आणि केव्हा आपणाला हे बाळांनो समजतं, ज्यावेळेस आपली इंग्लिशची रीडिंग डीपली असते. शक्यतो आपण इंग्लिश रीडच करत नाही. केले तरी क्वेश्चन आन्सर वाचतो, वर्कशीट मध्ये दिलेले क्वेश्चन्स लिहितो, परंतु जनरल इंग्लिश कडे आपण फोकस करत नाही. फोकस केलं पाहिजे, त्यावेळेस त्या शब्दांची मीनिंग आपल्याला कळते. आता हे जे वर्ड्स आहेत किंवा हे जे सेंटेन्सेस आहेत हे कशा पद्धतीने चुकीचे आहेत हे मी तुम्हाला सांगतोय, नीट लक्ष द्या. We will see first sentence. See, most of my friends speak English. सेंटेन्स कसं होईल पहा, या ठिकाणी माय फ्रेंड्स म्हणजे कोण? माझे मित्र. माझे मित्र हे जनरल असतील का? नाही, ते स्पेसिफिक असतील. माय फ्रेंड्स, यस, माय पेरेंट्स, माय टीचर्स हे जनरल होऊ शकत नाही, ते स्पेसिफिकच आहेत. आणि जेव्हा स्पेसिफिक वर्ड येतो तेव्हा त्या ठिकाणी देअर वी हॅव टू यूज मोस्ट ऑफ. पहा, समजतंय का? ज्यावेळेस स्पेसिफिक बनतं ते त्यावेळेस तिथं मोस्ट ऑफ यूज करावं लागतं. आणि वेन इट विल बिकम जनरल दॅट टाइम यू यूज मोस्ट. तिथं मोस्ट यूज करायचं. यूज मोस्ट वर्ड. And correct answer is most of my friends speak English. Next sentence. I stay home most of the time. Try to understand me. The article is there. And you know where we use the article or the article when that thing is specific or only one. Got it? समजतंय तुम्हाला? आपण असं म्हणतो द सन, द मून, द अर्थ मीन्स दॅट स्पेसिफिक असतं. आणि ज्यावेळेस तिथं स्पेसिफिक आहे त्यावेळेस मोस्ट ऑफ हा वर्ड आपल्याला यूज करावा लागतो. त्याच्यामुळे तिथे मोस्ट येणार नाही बाळांनो, मोस्ट ऑफ येईल. समजतंय? नेक्स्ट सेंटेन्स. मोस्ट ऑफ हर ऍडवाइस. हर ऍडवाइस म्हणजे तिचा सल्ला. तिचा सल्ला म्हणजे स्पेसिफिक व्यक्तीचा घेतोय आपण. आणि जिथं स्पेसिफिक लिहितो त्यावेळेस तिथं आपण मोस्ट ऑफ यूज करतो. गॉट इट? मोस्ट ऑफ हर ऍडवाइस वॉज गुड. फोर्थ सेंटेन्स. मोस्ट ऑफ दोज बुक्स आर इंटरेस्टिंग. दोज बुक्स म्हणजे ते पुस्तके. ते पुस्तके म्हणजे त्याच्याकडे दाखवतोय आपण ते पुस्तके. ते पुस्तके मीन्स दोज बुक्स मीन्स दॅट स्पेसिफिक. कळतंय ना? स्पेसिफिक. आणि स्पेसिफिक आहे म्हणून तिथं आपण काय यूज करतोय? मोस्ट ऑफ. जर जनरल असतं तर तिथं आपण फक्त मोस्ट यूज केलं असतं. ओके, मोस्ट ऑफ दोज बुक्स आर इंटरेस्टिंग. आणि ही दॅट गिव all these given sentences are right. All these given sentences are completely right. Got it? Got it? कळाला तुम्हाला फरक? मोस्ट आणि मोस्ट ऑफ. नेक्स्ट.
मोस्ट कॅन बी युज्ड अलोन बट ओनली इफ द कॉन्टेक्स्ट इज क्लिअर. ज्यावेळेस संकल्पना क्लिअर असेल त्यावेळेस मोस्ट हे आपण अलोन एकटं देखील वापरतो. कसं वापरतो ते पण पाहू आपण. पहा, सम पीपल लाईक रेन बट मोस्ट डोंट. बघा, सम पीपल म्हणजे काही लोक, काही लोक म्हणजे जनरली सर्वांनाच लाईक रेन, सर्वांनाच, बट मोस्ट डोंट, पण त्याच्यातले काही जण असतात, दुर्मिळ असतात, त्यांना पाऊस आवडतच नाहीये, म्हणजे ते स्पेसिफिक झालं. आलं लक्षामध्ये. सम पीपल लाईक रेन, सम मीन्स जनरल, बट मोस्ट डोंट, but most people don't like the rain, like this. Next sentence, there are many apps. हो, जनरल मध्ये भरपूर ऍप आहेत तुमच्या मोबाईल मध्ये, भरपूर ऍप आहेत तुमच्या मोबाईल मध्ये, बट मोस्ट आर युजलेस, पण त्याच्यातले काहीच हे निकामी, त्याचा आपण वापर करत नाही. म्हणजे काहीच हे युजलेस आहे, म्हणजे स्पेसिफिक आर युजलेस. लक्षात. मग तुमच्या मोबाईल मध्ये जर 20 ऍप्स असतील तर त्याच्यामधले 2-3 तुम्ही कधी युजच करत नाही, दे आर युजलेस, म्हणजे 2-3 तिथं काय झालं, स्पेसिफिक झालं. ज्यावेळेस सगळे येतात त्यावेळेस ते जनरल असतं, लक्षात घ्या. आणि ज्यावेळेस त्याच्यात ते टिपिकल काही येतात त्यावेळेस ते स्पेसिफिक बनतं. नेक्स्ट सेंटेन्स, देर आर मेनी टॉयज. अनेक खेळणे आहेत तिथे, बट मोस्ट आर युजलेस, बट मोस्ट आर युजलेस, पण त्याच्यातल्या काही युजलेस आहेत. सम पीपल लाईक बिटर. काही लोकांना, काही म्हणजे स्पेसिफिक. आणि लक्षात, सम पीपल लाईक बिटर, काही जणांनाच फक्त कडू आवडतं, बट मोस्ट डोंट, परंतु जवळपास सगळ्यांना ते आवडतच नाही. म्हणजे इथं डिफरन्स कसा आहे पा पुढच्या सेंटेन्स मध्ये, मोस्ट डोंट म्हणजे जनरल आहे, तिथं सगळेच आहेत. देर आर मेनी टॉयज बट मोस्ट आर युजलेस, पण त्याच्यातल्या काही युजलेस आहेत, लाईक दिस. नेक्स्ट, देर आर मेनी ऍप्लिकेशन्स. भरपूर ऍप्लिकेशन्स आहेत, बट मोस्ट आर युजलेस, पण त्याच्यातले बरेचसे हे युजलेस आहेत, त्याचा वापरच करत नाही, आणि काहीच आपण वापरतो, लाईक दिस. नेक्स्ट, मोस्ट ऑफ. हाऊ वी आर युजिंग मोस्ट ऑफ. तुम्हाला माहित आहे मोस्ट ऑफ हे आपण स्पेसिफिक साठी यूज करतोय. द मेजॉरिटी ऑर अ स्पेसिफिक ग्रुप, स्पेसिफिक ग्रुप साठी यूज करतो, लक्षात ठेवा. मग ते कसं, मोस्ट ऑफ माय फ्रेंड्स आर वुमेन. जवळपास माझे मित्र हे स्त्रियाच आहेत. एखादी मुलगी किंवा एखादी महिला भगिनी बोलत असेल, ती सांगत असेल, मोस्ट ऑफ माय फ्रेंड्स आर वुमेन. मोस्ट ऑफ यू लाईक माय व्हिडिओज. मोस्ट ऑफ यू, तुमच्यातले काही जण, मोस्ट ऑफ यू तुमच्यातले काही जण, मोस्ट ऑफ यू लाईक माय व्हिडिओ मीन्स स्पेसिफिक पर्सन अमंग यू लाईक माय व्हिडिओ, माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील. सगळ्यांना नाही, पण तुमच्यातील काही जणांना, असा अर्थ. मोस्ट ऑफ द पीपल ऍट द पार्टी वेर फ्रेंडली. मोस्ट ऑफ द पीपल, त्या पार्टी मधले जवळपास काही लोक काय असतात, फ्रेंडली असतात. यस, आणि पार्टीमध्ये सगळेच लोक येत नाहीत, काही स्पेसिफिक लोक तिथे इन्व्हाइट केले जातात, आणि त्याच्यामुळे त्यांना तिथं स्पेसिफिक वर्ड यूज केला जातो, म्हणजे मोस्ट ऑफ द पीपल. आणि तिथं द वर्ड आला म्हणजे मोस्ट ऑफ येणार, लक्षात ठेवा. यू वर्ड आला म्हणजे मोस्ट ऑफ येणार, माय वर्ड आला म्हणजेच मोस्ट ऑफ येणार, लक्षात ठेवा. फक्त पीपल, फक्त फ्रेंड असं असेल तर तिथं फक्त आपण मोस्ट फ्रेंड्स,
आर वुमेन. मोस्ट पीपल ऍट द पार्टी वेर फ्रेंडली. असं, पण तिथं द जर असेल तर लिमिटेड आहे, स्पेसिफिक आहे. नेक्स्ट वन. मोस्ट ऑफ द मेजॉरिटी of a specific group, same, used with the, you and my. याचा मोस्ट ऑफचा वापर कोणासोबत करतो? आता सांगितलं मी, द सोबत, यू सोबत आणि माय सोबत. कारण ते स्पेसिफिक बनतं द यूज केलं म्हणजे, यू यूज केलं म्हणजे, माय यूज केलं म्हणजे. माझी वस्तू हे स्पेसिफिक असते. आणि जनरली सगळ्यांची म्हटल्याच्या नंतर ती स्पेसिफिक नाही होणार. या ठिकाणी फर्स्ट सेंटेन्स आहे, मोस्ट ऑफ द कॅट्स डोंट लाईक वॉटर. काही मांजरींना पाणी आवडतच नाही, त्यांना फक्त दूध प्यायला आवडतं. त्याच्यामुळे किचन मध्ये कुठं दूध आहे ही मांजर शोधते आणि ती पिऊन टाकते. मोस्ट ऑफ द कॅट्स. ओके. सेकंड सेंटेन्स, मोस्ट ऑफ द वर्कर स्टार्ट ऍट 9 o'clock. काही वर्करच 9 वाजता कामकाज सुरू करतात. काही वर्कर, सगळे नाही. सगळे नाही, सगळे असतील तर तिथं जनरल होईल, तिथं फक्त मोस्ट वापरावं लागेल. समजून घ्या. मोस्ट ऑफ द पीपल लाईक आईस्क्रीम. काही लोकांना आईस्क्रीम आवडते. सगळ्यांनाच आवडते का? नाही. मोस्ट ऑफ द पीपल, स्पेसिफिक लोकांना आईस्क्रीम आवडते. तुम्ही म्हणाल सगळ्यांनाच आवडते, नाही आवडत. आता सध्या सगळं डायबिटीजचा जमाना आहे, नाही आवडत सगळ्यांना, काही जणालाच आवडते. फोर्थ, मोस्ट ऑफ द जॉब्स रिक्वायर एक्सपिरियन्स. स्पेसिफिक जे जॉब आहेत ना, त्या जॉबला अनुभवाची गरज आहे. अनुभवाशिवाय तिथं घेतलं जात नाही. असे काही स्पेसिफिक जॉब्स आहेत. तिथं कोणी गेलं जनरल व्यक्ती तर त्याला घेतलं जातं का? सांगा. ते घेतात का तिथं जॉबला? नाहीत घेत, कारण त्याला एक्सपिरियन्स असला पाहिजे. म्हणजे मोस्ट ऑफ द जॉब्स रिक्वायर एक्सपिरियन्स. गॉट इट? नेक्स्ट. यूज मोस्ट और मोस्ट ऑफ इन द फॉलोइंग सेंटेन्स. खाली जे सेंटेन्स दिलेले त्याच्यामध्ये मोस्ट आणि मोस्ट ऑफ यूज करायचंय. लक्षात घ्या. मोस्ट आणि मोस्ट ऑफ आपण तिथं काय करतोय? यूज करतोय. लक्षात घ्या, इथं खूप मी तुम्हाला व्यवस्थित माहिती सांगतो. बघा, डॅश पीपल एन्जॉय स्पेंडिंग टाइम आउटडोअर्स. ही एक्सरसाइज तुम्हाला नोटबुक मध्ये सॉल्व्ह करायची. बघा, इथं द आलेला आहे का? यू आलेला आहे का? माय आलेला आहे का? नाहीये. त्याच्यामुळे इथं आपण फक्त मोस्ट यूज करणार. समजलं? मोस्ट पीपल एन्जॉय स्पेंडिंग टाइम आउटडोअर्स. लक्षात येते ना? समजून घ्या बाळांनो. जनरल हे पीपल म्हणजे सगळेच, आणि सगळे म्हटलं की जनरल झालं, आणि जनरल झालं की तिथं आपण मोस्ट वर्ड यूज करतो. गॉट इट? देन सेकंड वन, डॅश द स्टुडंट. मी म्हटलं होतं तुम्हाला, द हा वर्ड आला, माय वर्ड आला किंवा यू वर्ड आला तर ते स्पेसिफिक बनतं. आणि स्पेसिफिक बनल्याच्या नंतर आपण तिथं काय यूज करणार बाळांनो? मोस्ट ऑफ द स्टुडंट्स इन माय क्लास पास्ड द एक्झाम्स. कळाला फरक तुम्हाला? लक्षात येतोय ना? लक्षात येतोय ना? नीट व्यवस्थित लक्ष द्या, टाइमपास करू नका. हे टॉपिक तुम्हाला कुठेही भेटणार नाही. डॅश डॉग्स आर लॉयल टू देअर ओनर्स. काय येईल? विच वर्ड विल कम? संस्कृती, विच वर्ड विल कम? Most. Loudly say. Most. Most word will come because the is not there, my is not there, you is not there. That's why most will come. Okay. Then next fourth sentence, Omraje will tell me this answer. Dash people refer watching movies to reading. Which word will come? Fast take, Omraje, don't take time.
Most people prefer watching correct. movies. Yeah, correct answer. Most people prefer watching movies to reading. Very nice, correct answer. Then fifth one, dash books on the shelves are fiction. लक्षात घ्या पुढे. डॅश बुक्स ऑन द सेल्स. बघा इथं द वर्ड आलेला आहे पुढे सेंटेन्स मध्ये. द सेल्स आलाय ना, आणि जिथं द इथं तिथं ते स्पेसिफिक असतं, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे आपणाला तिथं वर्ड यूज करताना मोस्ट ऑफ द बुक्स काय म्हणावं लागेल? मोस्ट ऑफ द बुक्स ऑन द सेल्फ्स आर फिक्शन. लक्षात आलं ना? इथं मोस्ट ऑफ द नेक्स्ट वन एक्झाम्पल्स आहेत. मी तुम्हाला देखील आन्सर सांगण्याचा चान्स देणार आहे. सगळेजण व्यवस्थित लक्ष द्या. डॅश स्टाफ इन द कंपनी हॅव क्वाईट देअर जॉब. सेंटेन्स रीड करा. बघा त्याच्यामध्ये द आलेला आहे का, आणि द जर आला असेल तर मोस्ट ऑफ द यूज करावं लागेल. यस प्राची, टेल आन्सर. प्राची. Most of staff in the company have quit their job. Correct. Most of the staff in the company have quit their job. Very nice. Second sentence. Dash cats are independent. Dash cats are independent. Okay. Damodar, tell me this answer. Yeah, Anushka Deshmukh. संस्कृती, आर यू एबल? द वर्ड आहे का त्या सेंटेन्स मध्ये? नाहीये. नसेल तर मोस्ट यूज करायचं, आणि असेल तर मोस्ट ऑफ द येईल. हा, संस्कृती, टेल आन्सर. Most cats are independent. मोस्ट कॅट्स आर इंडिपेंडंट. ओके, सगळे मुलं लवकर लक्ष द्या. डॅश फूड ॲट द रेस्टॉरंट वॉज एक्सपेन्सिव्ह. ओमराजे, टेल, रीड दिस सेंटेन्स अँड टेल मी आन्सर. The restaurant is there. The restaurant is there. Omraj, are you ready? Digvijay, are you ready? Ritika, ha, Digvijay, tell me answer. Most of food at the restaurant was expensive. Expensive. Most of the food at the restaurant was expensive. समजलं? Next. Dash people struggle with public speaking. Dash people struggle with public speaking. कोण सांगेल आन्सर सांगा. तर मी सांगू. Yes. स्पीकर ओपन करा, आन्सर सांगा. चला. Most people struggle with public speaking. करेक्ट. ज्याला आन्सर येतं त्यानं स्पीकर ओपन करायचं आणि आन्सर सांगायचं. ओके. द 10th सेंटेन्स, 10 नंबर. जर त्याच्यात द असेल तर मोस्ट ऑफ यूज करायचा. टेल 10 सेंटेन्स आन्सर टेल मी. Most people struggle with public speaking. करेक्ट आन्सर. 10th वन. आता सगळ्यांनी ज्याला येतं ते सांगू शकता. लागली स्पीकर ऑन करा आणि सांगा. चला. Most music is enjoyable to listen to. Most music is enjoyable to listen to. करेक्ट आन्सर. व्हेरी गुड. करेक्ट आन्सर. समजला फरक? तुम्हाला कळालं? मोस्ट आणि मोस्ट ऑफ समजलं. हेच आपलं सक्सेस आहे आजच्या क्लासचं. लक्षात घ्या. पुढचं सेंटेन्स पाहता. पुढचं सेंटेन्स आन्सर सांगा. चला, कोण सांगेल?
require regular exercise. व्हेरी नाईस. मोस्ट पीपल रिक्वायर रेग्युलर एक्सरसाइज. आता ज्याचं नाव घेईल तेच सांगतील मला आन्सर. आता हे जे आन्सर आहे रितिका सांगेल. रितिका आन्सर सांग हे. Most of ओमराजे. products on the ओमराजे various टेल मी आन्सर. ओमराजे टेल मी आन्सर. Most of products on the website are highly rated. Yeah, good, correct. Most of the products on the website are highly rated. Very nice. Next. most people appreciate generosity. Most people appreciate generosity. पुढचा आन्सर ओंकार अभिजित सांगतील. पुढचा आन्सर. Most pupils in my school have wealthy parents. Correct. Most pupils in my school have wealthy parents. Most pupils म्हणजे काय? जवळपास सगळ्यांच मुलांचे आई वडील कसे आहेत? वेल्दी पॅरेंट्स आहेत. आणि सगळ्यांचेच वेल्दी पॅरेंट्स आहेत पहा. आलं लक्षामध्ये? द 10th one. Now we are learning the most. How to use the most in a English sentence. तुम्हाला माहिती असेल की डिग्री मध्ये सुपरलेटिव्ह डिग्री आहे. सुपरलेटिव्ह डिग्री मीन्स हायेस्ट फॉर्म किंवा हायेस्ट डिग्री म्हणतो आपण त्याला. द हायेस्ट अमाउंट और हायेस्ट डिग्री. फॉर शोईंग दिस वी यूज द मोस्ट. वी यूज द मोस्ट. लक्षात येत आहे? सेंटेन्स पाहिले की तुमच्या लक्षामध्ये येईल. इट इज द मोस्ट एक्सपेन्सिव्ह रेस्टॉरंट इन द टाउन. लक्षात येईल ना तुमच्या? अतिशय सर्वात महागडं म्हणजे इट इज द मोस्ट एक्सपेन्सिव्ह रेस्टॉरंट इन द टाउन. सेकंड वन, शी इज द मोस्ट ब्युटिफुल गर्ल इन आवर फॅमिली. राईट? It was the most relaxing vacation ever. It is the most decorative thing. The most. He is the most innocent child. He is the most. The most means highest degree, highest amount. Got it? Next. It was the most difficult problem. The most. She is the most handsome lady. She is the most handsome lady. म्हणजे अति उच्च, highest. She is the most handsome lady. त्यावेळेस आपण the most use करतो. लक्षात ठेवा. They are the most active children in our school. They are the most. The most means active, very highest degree. Sanskriti is the most courageous girl. Courageous girl, yes, means she is always ready to do any work, means courageous. Om Raje is the most honest boy in our class. The most honest. याच्या पलीकडे नाही, याच्या अति उच्च, अति प्रामाणिक, like this. Next sentence. It is the most remarkable thing. ही नोंद घेण्यासारखी गोष्ट आहे, म्हणजे अति उच्च टोकाची. Yes, like this. Thank you children.